बाई तुझा आशीर्वाद. पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत की विवानला फोनवरती अवनीने शिव्या देऊन खूप मोठी घोडचूक केलेली असते. खरं तर तिने स्वतःच्या पायावरतीच कुऱ्हाड मारून घेतलेली असते. कारण आता विवान खूपच चवताळून उठलेला असतो. त्याचसोबत महेशकडून घरी जेव्हा कळतं की अवनी राजासोबत फरार झाले आहे, अवनी एका ड्रायव्हरसोबत पळून गेले, म्हणता क्षणी चंद्रकांतच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि त्याने आता सगळी सूत्र हलवलेत. त्याची माणसं कामाला लावलीत आणि चंद्रकांतच्या आधीच चंद्रकांतची माणसं ही नेमकी अवनी आणि राजापर्यंत पोहोचतात. त्यातच राजाची गाडी आता बंद पडते रस्त्याच्या मध्येच आणि तो अडकतो. पण तो सुखरूप अवनीला त्यांच्या तावडीतून घेऊन जातो आणि पुन्हा विवानच्या तावडीत अडकतो. पण तरीसुद्धा त्याने आता विवानलासुद्धा हुलकावणी दिलेली असते. पण राजा अवनीला पुण्याच्या दिशेने घेऊन चाललाय हे जेव्हा विवानकडून चंद्रकांतला कळतं, तेव्हा चंद्रकांतची माणसं, चंद्रकांतची गाडी आणि विवानची गाडी अशा खूप साऱ्या गाड्या मिळून आता राजाची गाडी त्यांनी घेरली आहे. मग राजा आणि अवनी दोघेही सापडतील का, की राजा सीतापिने यांना हातावर तुरी देऊन अवनीला घेऊन पसार होईल? बघूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही जरूर बघावी. प्रेक्षकांनो, आपण जे काल ट्विस्ट टाकलं होतं तो अगदी जसाच्या तसा घडलाय. बघूयात. आता अवनी घरातून निघून गेल्याची बातमी जेव्हा कळते, त्यातच शोधाशोधीला सुरुवात होते आणि त्यावेळेसच महेश अचानक येऊन बॉम्ब फोडतो की राजासुद्धा गायब आहे. म्हणजे राजानेच अवनीला पळून जाण्यामध्ये मदत केली असावी. आणि चंद्रकांत त्याचा भलताच अर्थ काढतो की अवनी एका ड्रायव्हरसोबत पळाली आणि मग तर त्याचा संताप तीव्र होतो आणि त्याने लगेचच आपली माणसं कामाला लावलेली असतात. त्यातच चंद्रकांतने आता पोलिसांची मदतसुद्धा घेतलेली असते. म्हणजे काही पोलीस अधिकारी जे फक्त त्याच्यासाठीच काम करू शकतात असेच निवडलेले असतात. मग त्यांनी आता अवनीचा थांगपत्ता शोधून काढलेला असतो. काही CCTV फुटेजमध्ये अवनी नेमकी कुठल्या रस्त्याने गेली आहे ते सगळं त्यांनी शोधून काढलेलं असतं आणि बरोबर ती कुठल्या लोकेशनपासून गायब झाली आहे, तिथून ती कुठे जाऊ शकते याचा अंदाज त्यांनी लावलेला असतो. त्यानंतर मग चंद्रकांत महेशला आदेश देतो आणि तो स्वतःसुद्धा अवनीला शोधायला बाहेर पडणार असतोच. पण नेमकं तिथे विवानसुद्धा येतो. विवानच त्यांना सांगतो की अंकल, हे बघा, मी जेव्हा अवनीला फोन केला होता तेव्हा त्या फोनमध्ये हॉर्नचा आवाज आला होता आणि म्हणूनच मला संशय आला. त्यानंतर मी पटकन महेशला फोन केला. मला तेव्हाच डाऊट आला होता की अवनी घरात नाही आहे, ते नक्कीच कुठेतरी निघून गेले असावी. आणि विवानसुद्धा हट्ट धरून चंद्रकांतला अवनीला शोधण्यात मदत करायची म्हणतो. तोही त्यांच्यासोबत जातो. चंद्रकांतच्या सोर्सेसने दिलेल्या माहितीनुसारच त्याने आता त्याचे पंटर लोक बरोबर अवनी ज्या दिशेने गेली त्या रस्त्याच्या दिशेने पाठवलेलं असतं आणि त्याची माणसं शेवटी राजा आणि अवनीला गाठसातसुद्धा. राजाची गाडी जी CCTVमध्ये दिसली होती ती नंबर प्लेट आता त्यांना दिसते आणि तीच गाडी आहे हे कन्फर्म होतं. मग ते पाठीमागून आरडत असतात. त्यांना पाहता क्षणी नक्कीच बाबाने आपल्या मागे माणसं लावली आहेत हे अवनीला कळून चुकतं आणि तिचा जीव घाबराघुबरा होतो. अवनी आता राजाला सावध करते. तोपर्यंत त्या गुंडांनी फोन करून चंद्रकांतला सांगितलेलं असतं की अवनीची गाडी त्यांना सापडली. म्हणूनच चंद्रकांतसुद्धा घरातून बाहेर पडतो. आता अवनी आता विचार करते की पण बाबांना कसं काय कळलं की मी घरातून आले तेही याच रस्त्याला. तेव्हा आता राजा डोक्यावरच हात मारून घेतो, कारण घोडचूक तर अवनीनेच केली होती ना. त्यावर तो तिला सांगतो की अहो, तुम्ही त्या खोटक्या विमानाला शिव्या कशाला घातल्यात फोनवरती? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की लवकरात लवकर सिम काढा आणि फेकून द्या. तुम्ही फोनवरती बोलत असताना तुम्ही बाहेर आहात हे त्याला कळलं होतं. अवनी घाबरते. राजाला सांगते की चल ना लवकर, ते आपले खूप जवळ आले आहेत, पटकन गाडी चालव. तेव्हा राजा घाबरलेल्या अवनीला धीर देतो की अहो शांत राहा, काही होणार नाही, मी आहे ना, मी सगळं बघून घेईन. तुम्ही ना एक काम करा, तुम्ही पटकन सीट बेल्ट लावून घ्या. अवनी आता देवाचाच धावा करते. चंद्रकांतसोबत अवनीला शोधायला बाहेर पडलेला विवान आहे तो गाडीतूनच येत असतो. चंद्रकांतसोबत तो त्याच्या एका मित्राला फोन लावतो आणि तो सांगतो की त्याची गाडी चंद्रकांतच्याच घरी आहे. ती गाडी घेऊन पटकन त्याला गाठ. मी पटकन लोकेशन माझं पाठवतो, तू लगेच निघ आणि तिथे
अवनीला ना आता खूप पश्चाताप होतो. विचार करते की मी त्यावेळी तोंड बंद ठेवायला हवं होतं. मी विवानचा फोन कशासाठी घेतला? मी उगाचच त्याच्याशी तसं का बोलले? राजाची ती माफी मागते की माझ्यामुळे उगाच तू अडचणीत आलास. तेव्हा राजा तिला धीर देतो की हो काही हरकत नाही. तुमच्या मनात जे काही होतं ते तुम्ही बोललात ना. आणि तसं बी ते खोटकं विमान काय लय चांगलं आहे का? उलट बरं झालं तुम्ही बोललात ते. आणि ही काही सिरियस इतकी गोष्ट नाही आहे. आपण अडकणार नाही आणि तुमचं लग्नही होणार नाही त्याच्याशी. तुम्हाला कुठलाही त्रास मी होऊ देणार नाही. तेव्हा अवनी निश्चिंत होते. पण दुसऱ्याच सेकंदाला आता त्यांना मोठा धक्का बसतो. कारण आता अचानकच राजाची गाडी बंद पडते. अवनी प्रचंड घाबरते की काय झालं? तेव्हा राजा समजावतो की 1 मिनिट थांबा मी बघतो. तेव्हा अवनी त्याला सांगते की काय झालं ते पटकन बघ ना. नाहीतर बाबांची ती माणसं आपल्यापर्यंत पोहोचतील आणि मला घेऊन जातील इथून. माझ्यासाठी उगाच तू अडकशील. तेव्हा राजा समजावतो की 1 मिनिट थांबता का प्लीज? हे सगळं पण ना आताच व्हायला हवं होतं. त्यानंतर राजा पटकन आता बोनट ओपन करून बघतो की नक्की काय झालं आहे गाडीला. आणि त्याला प्रॉब्लेम लगेचच कळतो. तोपर्यंत पटकन गाडी चालू करतो. आता त्याला ते चंद्रकांतची माणसं गाठणार इतक्यातच तो अशी काही तुफान गाडी पळवतो ना. तेव्हा अवनी त्याची माफी मागते की सॉरी. राजा विचारतो की कशासाठी? अवनी सांगते की हे सगळं माझ्यामुळेच होतं आहे. तेव्हा राजा सांगतो की असं काहीही नाही आहे. उगाचच तुम्ही जास्त विचार करताय. पाठीमागून चंद्रकांतचे गुंड ओरडत असतात की गाडी थांबव गाडी थांबव. पण इथूनच राजाने आता गाडी एका वेगळ्याच रस्त्याला नेलेली असते की जिथे चंद्रकांतच्या गुंडांना चकवा लागतो. कारण आता तिथून इतके रस्ते जातात की त्यांना कळतच नाही की राजा कुठल्या रस्त्याने गेला असेल. चंद्रकांतला फोन करून ते सांगतात की आम्ही पाठलाग करत होतो पण तिथून आता त्याने चकवा दिलाय. चंद्रकांत पुन्हा एकदा संतापतो. त्यावेळेला आता अवनी अचानकच गाढ झोपी जाते. आता घरातून निघून जायचं तर तिने रात्रभर झोपलेलीच नसते. जाण्याची सगळी तयारी केलेली असते आणि अचानक तिला इतकी झोप लागते. पण जेव्हा ती उठते ना तेव्हा ती खूपच घाबरते. ज्या वेळेला ती समोर राजाला तोंड धुताना बघते ना तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात पडतो. राजाला ती विचारते की आपण नेमकं कुठल्या ठिकाणावर आलो? तेव्हा राजा सांगतो की मला पण कळलं नाही. काय आहे, काल रात्री आपल्याला त्या गुंडांनी खूप फिरवलं ना. फिरून फिरून आपण कुठेतरी आलो आहे असं वाटतंय. तुम्ही पण एक काम करा, थोडंसं तोंडावर पाणी मारून घ्या. आता राजा थोडासा अस्वस्थ दिसतो. अवनी विचारते की काय झालं? राजा सांगतो की काही नाही. पण मी आता असा विचार करायला लागलो आहे की तुमचं त्या खोटक्या विमानाशी बोलणं झालं होतं. म्हणजे आता तुम्ही घरात नाही आहात. तुमच्या घरातल्यानी पोलिसात तक्रार केली असेल का? असं असेल ना तर आपण अडकू. त्यावर अवनी त्याला शांत करते की हे बघ, याची तर शक्यताच नाही आहे आणि असेल तर ती खूप कमी आहे. सहसा बाबा घरातल्या गोष्टी बाहेर समजतील म्हणून कधीच अशा विरोधात तक्रार करत नाही. तू पाहिलंत ना, विमानला तो किडनॅप केलं होतं तेव्हा बाबांनीच बाकी सगळं हँडओव्हर केलं होतं. पण त्यांनी पोलिसात तक्रार केली नव्हती. या बाबतीत ना तू निश्चिंत राहा. पण एक गोष्ट नक्की आहे, बाबांच्या ना खूप ओळखी आहेत. त्यांचे ना खूप सोर्सेस आहेत. त्यामार्फत बाबा आपल्यापर्यंत पोहोचतीलच. पण तरीही राजा अस्वस्थ दिसतो. तेव्हा अवनी त्याला सांगते की हे बघ, जरी बाबांनी माझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट केली असेल तर करू देत. मी घर सोडून निघून गेले कारण त्या विवानसोबत मला लग्नच मान्य नव्हतं हे स्पष्ट सांगेन ना मी. तेव्हा राजा म्हणतो की छे ते तक्रार करणार नाहीत आणि केलीच ना तर ते सांगू शकतात ना की तुम्हाला मी पळवून आणलं. मुलगी आता म्हणजे अवनी आता इतकी घाबरून जाते. कारण राजा काय विचार करतोय? राजा विचार करतो की बापरे, नाही म्हणजे मॅडम, त्या लोकांनी आपला पाठलाग केला होता तेव्हा मला पण तुमच्यासोबत पाहिलं ना. म्हणजे त्यांनी मला बघितले आणि तुमच्या वडिलांची गावात एवढे वट आहे, इतकं मोठे माणूस आहेत. म्हणजे आता तुमच्या बाबांची माणसं चारी बाजूनी आपला पाठलाग करत आहेत. तेव्हा अवनी स्वतःलाच कोसायला लागते की हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे. मी त्या विमानचा फोनच घ्यायला नको होता. तेव्हा राजा समजावतो की राहू देत, असू देत, सोडा आता. आणि तो इकडे तिकडे पाहतो. त्यानंतर त्याला ना एक हायवेवरती छोटीशी चहाची टपरी दिसते आणि अवनीला तो थकल्यामुळे चहा घ्यायचं म्हणतो. तरीही अवनी पुन्हा पुन्हा राजाची माफी मागत राहते की सॉरी,
माझ्यामुळेच आज तू या संकटात अडकलायस. हे सगळं मला मुद्दाम करायचं नव्हतं, पण मी तेव्हा राजा समजावतो की अहो सोडा हो तुम्ही. सारखं सारखं तेच कशाला बोलत बसलायत? नाही म्हणजे असं काही घडेल असं आपल्याला वाटलं तरी होतं का? आपला प्लॅन स्पष्ट होता. त्या खोटक्या विमानाच्या फोनने गडबड झाली, पण जे झालं ते झालं. त्यानंतर अवनी आणि राजासाठी राजा चहा घेतो. अवनीला आता जोराचा चटका बसतो. राजा पटकन अवनीला तो चहा थंड करून प्यायला देतो. राजा अवनीला विचारतो की तुम्ही पहाटेच्या घराबाहेर पडलात, तुम्हाला भूक लागली असेल ना, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. आता हायवेवरती गेल्यानंतर चौकशी केल्यानंतर राजाला एक गोष्ट समजते की पुण्याच्यात हे खूप जवळ आले आहेत, म्हणजे एका तासाभरात तरी आपण तिथे पोहोचूच. तेव्हा अवनी अचानक मनापासून एक प्रश्न विचारते की मला मदत करायचा तुझा विचार चांगला आहे, पण तुला असं वाटलं नाही का की माझी मदत करताना तू खूप मोठ्या अडचणीत येऊ शकतोस? मग आता ते गुंड पाठलाग करतायत तर मला इथेच सोडून निघून जावं असं वाटलं नाही? त्यावर राजा म्हणतो की अहो काय मॅडम, काय प्रश्न विचारताय तुम्ही? माझ्यावर विश्वास ठेवून आलात, असं कसं काय मी तुम्हाला सोडून जाऊ शकतो? आणि मी तुम्हाला शेवटपर्यंत मदत करायचं ठरवलं आहे. हा राजाचा शब्द दिला की दिला. अचानकच गाडीच्या हॉर्नचा आवाज येतो आणि राजाचं लक्ष समोर जातं. राजा आता मोठ्यानं ओरडतो. तेव्हा अवनी घाबरते. राजा तिला सांगतो की हे बघा, ते गुंड अजूनही आपला पाठलाग करतायत, चला लपा लपा. आणि दोघेही पटकन तिथे लपतात. ते गुंड येतात, त्या टपरीवाल्याला त्या गाडीबद्दल विचारतात, म्हणजे राजाच्या गाडीचे नंबर प्लेट त्यांनी पाहिलेली असत्या, पण तो टपरीवाला सांगतो की अशी कुठलीच जीप त्याने बघितलेली नाही आहे. तरी ते गुंड त्याला दमदाटी करतात की हे बघ, नीट सांग, नीट विचार करून सांग, त्या जीपमध्ये एक मुलगा आणि मुलगी होती, चहा वगैरे प्यायला ती लोक इकडे आले होते का? तेव्हा तो सांगतो की अशी कुठलीच जीप आलेली दिसली नाही आहे मला. आणि तो उलट त्यांना चहा कॉफीबद्दल विचारतो. तेव्हा ते विचार करतात की नाही नको, पण आता हे गेले कुठे असतील? राजा आता अवनीला सांगतो की आपण त्या मुख्य रस्त्याने नाही जाऊ शकत, कारण ते आधीच आपल्या पुढे निघून गेले आहेत. आपण त्याच रस्त्याने गेलो तर अडकू शकतो. मला एक दुसरा रस्ता माहिती आहे, आपण तिथून जाऊयात, चला लवकर. आता राजाचा फोन लागत नसतो, त्यामुळे यशोदा प्रचंड अस्वस्थ असतो. धन्याला येताच तो विचारतो की धन्या, राजाने काय तुला फोन केलता का रे? तेव्हा तो सांगतो की नाही रे, का? यशोदा सांगतो की अरे काल रात्रीपासून त्याचा फोन स्विच ऑफच लागतोय. त्यावर आता धन्या विचार करतो की काही अडचण तर झाली नसेल ना तिथे. इतक्यातच पाण्या येतो. यशोदा विचारतो की काय रे पाण्या, तुझं तर रोज फोनवर बोलणं होत होतं ना राजासोबत? त्यावर पाण्या सांगतो की यशोदा, तूच त्याला ताकीद दिली होती ना की कामावर असल्यावर गाडी चालवताना फोन उचलायचा नाही. तेव्हा यशोदा सांगतो की नाही, पण मला काहीतरी चुकीचं घडतंय असं वाटतंय. हे तिथे आपणच त्यांच्या त्या होणाऱ्या जावयाला किडनॅप केलं होतं, हे तर कळलं नसेल ना? आपल्यामुळे राजा तर अडकला नसेल ना? तिथे काही गोंधळ झाला असेल तर? त्यावर आता पाण्यात ओरडतो यशोदाला की त्याने फोन उचलला नाही म्हणून उगाच तू काही बी तर्कवितर्क लावू नकोस. शे, आज काय झालं नसेल. त्यावर धन्या पण सांगतो की यशोदा, पाण्यादा अगदी बरोबर बोलतोय, उगाच कल्पना नको करायला. तेव्हा यशोदा सांगतो की नाही रे, त्याने फोन पण उचलला नाही काल आणि फोन स्विच ऑफ आहे आता. राजा कधीच असं वागत नाही, म्हणून मला थोडी धाकधूक वाटते आणि भीतीही वाटते. काहीतरी चुकीचं घडतंय असंच का वाटतंय? त्याचं अंतर्मन त्याला काहीतरी संकेत देत असतं. तेव्हा पाण्या आता समजावतो की यशोदा, तुला माहिती आहे ना राजाला ती पोरगी किती आवडत होती. आपण कोर्ट मॅरेज तर रजिस्टर मॅरेज रोखू शकलो, पण आता उद्या त्याच मुलीशी त्या मुलाशी लग्न होणार आहे, ते तर आपण रोखू शकत नाही ना. त्यामुळे राजा खूप दुःखात असेल. तेव्हा धन्या म्हणतो की असंच असेल, असंच असेल, म्हणून कदाचित राजादाने फोन बंद केला असेल. त्यात तू त्याला शपथ बी घातली होती ना की राजादाने काही करायला नको म्हणून. पण आता यशा विचार करतो की अरे पण तुम्ही जरा विचार करा की राजाला आवडली म्हणजे झालं का? त्या मुलीला पण आपला राजा आवडायला नको आहे का? तर ते कोर्ट मॅरेज थांबवण्यासाठी जे काही केलं ते सगळी तर आपली मेहनत वायाच केली. त्यावर पाण्या सांगतो की मला माहिती आहे, आपण त्याच्यासाठी जे केलं ना ते खूप चुकीचं होतं. आपण त्याला मदत करायला हवी होती. उद्या लग्न होणार आहे म्हटल्यानंतर त्या पोरीच्या तो खूप दुःखात असेल. आता यशोदा वैतागून सांगतो की एकतर राजाचा फोन लागत नाही म्हणून मी घाबरलोय. तेव्हा पाण्या समजावतो की राजा,
कुठल्या तरी कामाबिमात अडकला असेल, कुठेतरी इथे तिथे गेला असेल, त्यामुळे त्याचा फोन स्विच ऑफ झाला असेल. तो स्वतःच फोन करून बोलेल ना तुझ्याशी. आता तर धन्या पण सांगतो की यशोदा, तू ना जास्तीचा लोड नको घेऊ भावा. काय आहे, राजादाना खरंच फोन करेल. आपल्या राजादाचा स्वभाव माहिती आहे ना तुला. आता इकडे यशोदा विचार करतो की आपण जाऊन बघायचं का. तेव्हा पाण्या सांगतो की त्याची काही गरज नाही आहे, राजा फ्री झाल्यावर आपल्याला फोन करेलच. नेमकं इकडे राजाला विमानने गाठलेलं असतं आणि तो नेमकं राजाच्या गाडीसमोरच गाड्या आणून उभी करतो. आता राजा अवनीला सांगतो की इथे फक्त दोघंच जण आहे, ते या खोटक्या विमानाला एका फटक्यात धूळ चारू शकतो. पण अवनी घाबरते आणि सांगते की आपल्याला त्याच्याशी लढत बसायचं नाही आहे. तू 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 गुपचूप गाडी चालव. राजा सांगतो की मॅडम, अहो याला मारणं सोपं आहे हो. अवनी घाबरत सांगते की एवढंच ना, हे बघ मी सांगते ना की तू गुपचूप गाडी चालव. आता विमान समोरूनच राजाला धमकी देत असतो की तू ना माझ्या हातात सापडला ना तर संपलाच म्हणून समज. विमानही आता गाडी जोरात चालवून राजाचा पाठलाग करायला लागतो आणि त्याने चंद्रकांतला फोन केलेला असतो. विमानचा फोन जाता क्षणी आता चंद्रकांत इतका वैतागतो, नुसतं डोकं खातं आहे. पण शेवटी वैतागून तो जेव्हा फोन उचलतो ना, तेव्हा तो सांगतो की अंकल, बघितलं मी तिला बघितलं, दोघेजण एकत्रच आहेत. त्यावर चंद्रकांत विचारतो की बघितलं. तेव्हा विमान सांगतो की हो, मी तुम्हाला सोडून एकटा आलो ना, ते चांगलंच झालं, म्हणून तर मी त्यांना पकडू शकलो. तेव्हा चंद्रकांत विचारतो की कुठे आहेत ते. तेव्हा विमान आता लोकेशन सांगायचं तर त्याच्याकडे तक्रारच करतो की अवनीने कसा राजाचा हात पकडला होता ते. त्यावर चंद्रकांत भडकतो आणि सांगतो की आधी कुठे आहेत ते सांग. त्यानंतर आता सोबतच्या ड्रायव्हरला तो विचारतो की हे ठिकाण नक्की कुठलं आहे. आणि मग काय, लोकेशन पटकन तो चंद्रकांतला कळवतो. चंद्रकांत सांगतो की तू पाठलाग करत राहा आणि जरी सापडले ना तर त्याला सोडू नकोस. त्यावर पुन्हा तो तक्रार करतो की तुमची मुलगी ना खूपच सेंटिमेंटल आहे, मला बघता क्षणी ते गाडी घेऊन वेगाने निघून गेलेत. त्यावर चंद्रकांत विचारतो की आता त्यांना जवळून बघून पण सोडलेत का. तेव्हा विमान वैतागून फोन ठेवतो आणि नंतर आता चंद्रकांतला अशा काही शिव्या घालतो मागे की स्वतः चूक करायची आणि मला दोष द्यायचं. इथे मी टेन्शनमध्ये आहे, यावेळेला तर मी हळदीसाठी निघायला पाहिजे होतं आणि मी काय करतोय आता, वेडासारखा त्या मुलीचा पाठलाग करत फिरतोय. तिथे माझ्या घरी पाहुणे आलेत, माझी आई फोन करून रडते. मी ना या दुकानात अजिबात सोडणार नाही, कोणत्याही परिस्थितीत माझं लग्न हे झालंच पाहिजे. त्या अवनीला तर मी सोडणारच नाही. मी आता त्याचा सगळ्याचा बदला घेणार आणि मी तिच्याशीच लग्न करणार. विवानचा ठाम निर्धार असतो. तोपर्यंत घरून स्वातीचाही फोन येतो. चंद्रकांतला ती सांगते की आपल्या घरी बाबा आणखीन पाहुणे यायला सुरुवात झाली. सगळे हॉलची सजावट पूर्ण झाली आहे, सगळी तयारी झाली, अवनीच्या हळदीची तयारी झाली आणि बाबा आपण तर काहीच थांबवा असं सांगितलं पण नाही आहे. बाबा आता साखरपुड्याची पण तयारी करावी लागेल ना. पण चंद्रकांत स्वातीला सांगतो की काहीही थांबणार नाही आहे, ठरलेल्या मुहूर्तावरतीच सगळं होणार आहे. आणि तो गाडी वेगाने घ्यायला सांगून सगळं काही म्हणजे फोन बंद करून टाकतो. तोपर्यंत त्या चंद्रकांतच्या माणसाने राजाच्या गाडीला गाठलेलं असतं. अवनी आणखीनच घाबरून जाते. अरे हे तर आपले पुन्हा मागे लागलेत. मला तर वाटलं होतं की हे मागे लागल्यानंतर तुम्हाला वाटेतच सोडून देशील आणि निघून जाशील. नाही म्हणजे असा विचार केला होता, तरी पण खूप भीती वाटते आता. राजा सांगतो की मी असा विचार कधीच केला नाही आहे, तरी पण मलाही खूप भीती वाटते आता. तेव्हा अवनी त्याला आता धीर देते की घाबरू नकोस आणि ती मनातच देवाचा धावा करायला लागते. पण तोपर्यंत आता एक समोरून विमान, पाठीमागून चंद्रकांतची गाडी आणि डावीकडून तर त्या चंद्रकांतच्या गुंडांची गाडी आलेली असते. म्हणजे चौफेर एका ठिकाणी आता राजाच्या गाडीला त्यांनी घेरलेलं असतं. आता तर अवनीचा पार धीरच खचतो. तिला तर पुढे सगळा अंधकारच दिसायला लागतो. पण राजा तिला वचन देतो की हे बघा, मी तुम्हाला वचन दिलं होतं की मी तुम्हाला सुरक्षित पुण्यापर्यंत पोहोचवणार. काहीही झालं तरीसुद्धा धीर सोडू नका, मी आहे, माझ्यावरती फक्त विश्वास ठेवा. आता राजाच्या त्या शब्दांनी अवनीचा इतका धीर परत येतो आणि अवनीला तो सांगतो की आता मी ओव्हरटेक करेन, तुम्ही फक्त ना मला घट्ट धरून बसा. पण मग आता राजा अवनी आता चंद्रकांत विमानच्या तावडीतून कसे निसटून जातील आणि याच एका घटनेनंतर ते अशा एका संकटात अडकणार आहेत की जिथे त्यांना लग्न करणं भाग पडणार आहे.
तो ट्विस्ट उद्याच्याला तुम्हाला बघायला मिळेलच. बाई तुझा आशीर्वाद मालिकेचे पुढचे ट्विस्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब आवर्जून करू.